महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आर्णी मार्गावरील मृत्यूची मालिका, अवैध धंद्याचा सुळसुळाट, आमदार बाळासाहेब मांगुळकरांचा प्रशासनाला इशारा। यवतमाळ शहरात आर्णी मार्गावरील सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असलेला त्रास याबाबत आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आक्रमक भूमिका घेत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे। या मार्गावर आत्तापर्यंत अपघातामध्ये तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला असतानाही नॅशनल हायवे अथॉरिटी आणि जिल्हा नियोजन समिती DPDC यांच्याकडून कोणतीही ठोस व प्रभावी पावले उचलली जात नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मांगुळकर यांनी विविध गंभीर मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले। आर्णी मार्गावरील उड्डाणपुलाचे रखडलेले व नियोजन शून्य काम, रस्त्याची वेळेत दुरुस्ती न होणे आणि त्यामुळे होणारे जीवघेणे अपघात याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। यासोबतच पांढरकवडा येथील अवैध व्यावसायिकांनी यवतमाळ शहराला सेफ झोन बनवून आपले वाढते प्रस्थ निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला। वरील मटका भिंगरीसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असून शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली असल्याचे त्यांनी सांगितले। आठवडी बाजार परिसरात महिला प्रसाधनगृहाजवळ सुरू असलेल्या मटका काउंटरचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या सर्व मुद्द्यांवर प्रशासनाने तात्काळ व कठोर पावले उचलावीत, अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी संघर्ष करण्यास आपण मागे पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यावेळी दिला। मी 22/9/2025 ला दिशा कमिटीमध्ये हा विषय मांडला होता। हे आपल्या शहरामध्ये बाहेर जे मोठे ओव्हरफ्लायचं काम चालू आहे 25 आणि एक 26 जून 2025 ला आपल्या DPDC मध्ये हा विषय मांडला होता। हे जे फ्लायओव्हरच्या बाजूचे रस्ते आहेत ते आपण पक्के रस्ते करून द्या, जेणेकरून तिथं ॲक्सिडेंट होणार नाही आणि लोकांना त्रास होणार नाही। आज त्या रस्त्यावर जवळपास हे प्रोसिडिंग म्हणजे आपण लिहिलं DPCच्या प्रोसिडिंगमध्ये सुद्धा आलं 8-9 लोकांचा तिचा मृत्यू झाला आर्णी रोडवर। या रोडवर सुद्धा बरेच अपघात झाले, पण अद्यापपर्यंत, आता दुसरी DPC आहे परवा, पण अद्यापपर्यंत या रोडचं कोणीही दखल घेतली नाही। हे पालकमंत्र्यांच्या DPC मध्ये त्यांच्या समोर बोललो मीटिंगमध्ये। दिशा कमिटी म्हणजे आपला जो रोड आहे हायवे, ते दिशा कमिटीमध्ये आपले खासदार संजय देशमुख होते, त्यांच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी हा प्रश्न पण अद्याप सोडवला गेला नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, आर्णी, यवतमाळ।